नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अनुषंगाने आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन करायचे आहे. विद्यार्थ्यांच्या सभोवतालच्या नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचा शोध घेता येणे या अभ्यासक्रमाचं ध्येय साध्य करण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक परस्पर संबंध, आपली परंपरा, आपली कला, आपली संस्कृती याची आपल्या शिक्षणाशी जोड असायला हवी. यासाठी आमच्या प्रशालेने नवरात्र उत्सव हा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचे ठरवले. सन्मान स्त्री शक्तीचा हा आमचा उपक्रम नवरात्र महोत्सवामध्ये आम्ही या ठिकाणी साजरा केला होता. नक्की ऐका आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग या संस्कृतीकडे आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं, तर आपले जे काही सणवार उत्सव आपण साजरे करतो त्याला सुद्धा आपण शिक्षणाची जोड कशा पद्धतीने देऊ शकतो. तर आपण दरवर्षी नवरात्र साजरा करतो आणि नवरात्र म्हणजे काय, तर दुर्गा किंवा स्त्री ही शक्तीचं रूप आहे. ते आपण असं म्हणतो की ते एक बळाचं रूप आहे, दुर्गेचं रूप आहे. मग अशा ज्या काही समाजामध्ये अशा काही ज्या स्त्रिया आहेत की ज्या खूप कार्य करतायत परंतु तुझ्या प्रसिद्धीच्या झोतापासून खूप दूर आहेत, अशा स्त्रियांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. अशा स्त्रिया कुठेतरी समाजाच्या समोर आल्या पाहिजेत असा आमच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत आदरणीय नांदपूरकर सर, त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना होती की आपण समाजातील अशा 9 स्त्रियांचा, 9च नाही तर आणखी ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या स्त्रियांचा आपण या नवरात्रीच्या निमित्ताने आपण सन्मान केला पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने आपण जर कार्यक्रम घेतला तर खऱ्या अर्थाने आपण नवरात्री साजरी केली आहे असं त्या ठिकाणी होईल. तर आपल्या सेलूतील ज्या काही वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत, आमले मॅडम यांचा आपण सन्मान केला होता. आपल्या सेलूमध्ये एक पोस्टमन महिला आहे, तुम्हाला सर्वांच्या लक्षात येत असेल, तर तिचा देखील आम्ही सन्मान आमच्या प्रशालेमध्ये केला होता. आपल्या सेलूमध्ये अनेक बुटीक आहेत, अनेक ज्या स्त्रिया आहेत की ज्या खूप चांगल्या पद्धतीने फॅशन डिझायनिंगचं काम करतात. सेलूतलं अतिशय महत्वाचं आणि नावाजलेलं नाव जे महिला वर्गांना माहिती की त्या टकलेताई आहे. खूप सुंदर त्यांचं डिझायनिंगचं काम सुरू असतं आणि त्या कधीच प्रकाश स्वतःमध्ये नसतात, परंतु त्यांचं नाव सेलूतल्या सगळ्या महिलेला माहीत आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्या दिवशी आम्ही टकलेताईंना बोलावलं होतं आणि त्यांचा सन्मान केला होता. खरं म्हणजे आतापर्यंत त्या कधीही कुठल्याही स्टेजवर आलेल्या नव्हत्या. आमच्या शाळेच्या नवरात्रीचा उत्सवाच्या निमित्ताने त्या पहिल्यांदा आमच्या शाळेच्या स्टेजवर आल्या होत्या. अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या स्त्रिया प्रकाश झोताच्या बाहेर होत्या, परंतु त्यांना कुठेतरी स्टेज उपलब्ध व्हावं, त्यांचा सन्मान व्हावा. कारण आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हा कौतुकाचा भुकेला असतो. त्याच्या पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप जर मिळाली तर तो आणखीन उत्साहाने, आणखीन उमेदीने काम करत असतो. आणि स्त्रियांना असं प्रोत्साहन, असं कौतुक हे खूप आवश्यक आहे पुढे जाण्यासाठी. जर आपल्याला पुढे आपण असं म्हणतो की समाज म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोन्हीही जर चाकांचा जर विकास झाला तर खऱ्या अर्थाने समग्र समाजाचा विकास जर करायचा असेल, परत आपण समग्र शिक्षणाकडे जाणार आहोत. आणि जर हा समग्र विकास जर व्हायचा असेल तर स्त्रियांना देखील या प्रवाहाच्या पुढे आणणं, प्रवाहाबरोबर आणणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजे अभिमानाने सांगावं लागेल, स्तुत्य उपक्रम आमच्या शाळेत. बंधू भगिनींनो, या उपक्रमाचे एक छायाचित्र आपणाशी शेअर करत आहोत. आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.